जळगावात एकनाथ खडसे आणि गुलाबराव पाटलांमध्ये बंद दाराआड चर्चा. दोघांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचं लोकार्पण. व्हॅनमुळे गुन्ह्यांची प्राथमिक तपासणी करण्यास होणार अत्यंत महत्त्वाची मदत. संतोष देशमुख हत्येप्रकरणी सुदर्शन घुलेला 31 जानेवारीपर्यंत एसआयटी कोठडी. बीडच्या विशेष मकोका न्यायालयाचा निर्णय. बीड जिल्ह्यातल्या आणखी एक गँगवरती मकोका. बनावट नोटा प्रकरण आणि गोळीबार प्रकरणी अक्षय आठवले गँगवर कारवाई. पालघरमधील शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी 7 दिवसांपासून बेपत्ता. अपहरणाच्या दिवशीचा कारचा सीसीटीव्ही फुटेज समोर. सीसीटीव्ही पासून काही अंतरावरती अपहरण झाल्याचा कुटुंबियांचा दावा. एसटीच्या तिकिटाच्या भाडेवाढी विरोधात ठाकरे गट उतरला रस्त्यावर. अंबादास दानवेंच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगरात आंदोलन. काही आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. मी परिवहन मंत्री असेपर्यंत भाडेतत्वावर बसेस घेणार नाही. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचं मोठं वक्तव्य. दरवर्षी 5,000 स्वमालकीच्या बसेस घेण्याचा मानस. छावा चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्य काढून टाकणार. कुणाच्या भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. राज ठाकरेंच्या भेटीनंतर दिग्दर्शक उतेकरांनी केलं स्पष्ट. हॉटस्टार क्रिकेट सामन्यांचं मराठीतून समालोचन करणार. मनसैनिकांनी मानले हॉटस्टारचे आभार. पत्नीसोबत रिक्षातनं प्रवास करणाऱ्या तरुणाची उड्डाणपुलावरनं उडी मारून आत्महत्या. पत्नीसोबत झालेल्या वादातनं पतीनं उचललं टोकाचं पाऊल. महात्मा फुले वाडा आणि सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरणाला उपमुख्यमंत्री शिंदेंकडून प्रशासकीय मान्यता. कामासाठी 200 कोटी रुपयांचा निधी मंजूर.